पाड्यात अजूनही कुस्त्यांचे फड होतात. देशावर उसाचा फड असतो आणि तमाशाचा फड असतो आणि पूर्ण आपल्या भारत देशामध्ये राजकारणाचा फड असतो. पण हा गाजलेला एकच फड, लहान थोर ज्याचा अनुभव घेतात तो कुस्त्यांचा जंगी फड. आंबिस्ते गावची शान, आंबिस्ते गावचा मान, आमचा सावंत कुटुंबियांचा अभिमान. या ठिकाणी अंतिम कुस्ती विजयश्री ठरलेली आहेत. प्रतीक भंडारी चौदरपाडचा आखाड्याचा पैलवान कुस्ती या ठिकाणी जिंकलेले. आंबिस्ते जन्मा निमित्तानं कुस्ती स्पर्धा या ठिकाणी आपण पाहताय. नमस्कार, सूरजवंश स्टार न्यूज नेटवर्क. आपण या ठिकाणी आंबिस्ते या ठिकाणी आहोत. भव्य दिवस कुस्ती स्पर्धा आणि अंतिम निकाली कुस्ती या ठिकाणी झाली आणि या कुस्तीमध्ये पैलवान जिंकलेले आहेत. प्रतीक भंडारी चौदरपाडा आखाड्याचा पैलवान आपण या ठिकाणी जिंकलेला पाहतायत. आणि मुंबई युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू अरुणजी सावंत सर, पीजी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक परशुराम सावंत सर, आयोजक आणि कमिटी मेंबर कुस्ती असोसिएशन किरणजी सावंत सर, शिवसेना युवा नेते भिवंडी विधानसभा ग्रामीण सचिनजी पाटील साहेब, कुस्तीगीर संघटना महाराष्ट्र प्रदेश कमिटी मेंबर सदा पाटील, संपूर्ण जय हनुमान मंडळ आंबिस्ते आणि सगळे अतिथी बाबू शेवाळकर सर, उत्कृष्ट महाराष्ट्राचे कुस्ती पंच या ठिकाणी आहेत. तर जाणून घेऊया कुस्ती कशी झाली आणि कुस्तीमध्ये काय रंगत आली होती. किरणजी सावंत यांच्याकडे आपण जाऊया, जे कुस्ती असोसिएशनचे कमिटी मेंबर आहेत. कुस्ती अतिशय सुंदर झाली. अतिशय तयारीचे दोन्ही पैलवान होते आणि काटा कुस्ती ते अतिशय सुंदर कुस्ती. दोघे डावांची कसरत आणि त्यांच्या कौशल्याची, त्यांच्या सामर्थ्याची पुरेपूर हे करून प्रेक्षकांचं अतिशय उत्तम केलं. भविष्यात ते अतिशय चांगले खेळले. प्रतीक भंडारी यांना पूर्वीपासून ओळखतो आणि या कुस्त्या अतिशय यशस्वी आणि चांगल्या झाल्या. याच्यासाठी चांगल्या पैलवानांचं योगदान मिळलं. या मंडळाकडून मी पैलवानांचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. सचिन आहेत सचिनजी पाटील साहेब, ट्रिपल हॅट्रिक आमदार शांताराम मोरे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांचे निकटवर्तीय. सचिन पाटील साहेब, काय म्हणाल, आंबिस्ते कुस्ती स्पर्धा कशी वाटली? अतिशय सुंदर अशी स्पर्धा आंबिस्ता हनुमान मित्र मंडळाने भरवली आणि यशस्वी अशी पार पाडली. आणि या ग्रामीण भागातल्या कुस्तीपटूंना या आखाड्यात खेळ त्यांचा दाखवण्याची संधी त्यांनी दिली. त्यामुळं त्या मंडळाला पहिले धन्यवाद देतो. तर ग्रामीण भागात अशा जर कुस्त्यांचं फड जर राबवलंय तर आपल्या सुद्धा ग्रामीण भागातले कुस्तीपटू तयार होतील आणि या कुस्तीपट्टीमधून त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते. म्हणून मी एक आव्हान करतो नवीन पिढीला का तुम्ही कुस्तीमध्ये भाग घेतला पाहिजे, कबड्डीमध्ये घेतला पाहिजे. तर ह्यामधून तुम्हाला नोकरीची संधी आहे आणि ही संधी लवकरच त्यांना मिळेल आणि या ग्रामीण भागातले खेळाडू याच्यामध्ये भाग घेतील असं मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो. आणि या मंडळाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि फायनलची कुस्ती अतिशय रंगतदार आणि सुंदर अशी कुस्ती झाली. तरी दोन्ही पैलवानांना आम्ही शुभेच्छा देऊन इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर त्याचबरोबर आपण जाणून घेऊया माजी कुलगुरू मुंबई युनिव्हर्सिटी माननीय अरुणजी सावंत सर, काय म्हणाल? कैलासवासी पद्माकर सावंत सरांची जी परंपरा आहे ती आंबिस्ते गाव पुन्हा एकदा जतन करताना वाडा तालुका, पालघर, ठाणे जिल्हा पाहायला मिळतोय. आज कुस्ती स्पर्धा तुम्ही पाहिलीत, काय म्हणाल? मुंबई महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेला तोडीस तोड असणारे पैलवान ग्रामीण भागात आंबिस्ते सारख्या गावात पोहोचताना मनाला एक समाधान मिळतं का? माझ्या गावात, माझ्या जन्मभूमीत, मातृभूमीमध्ये ही स्पर्धा इथल्या आमच्या स्थानिक जय हनुमान मित्र मंडळाने आयोजित केली. अतिशय
चांगल्या पद्धतीने आयोजन केलं आणि ह्याच्यामध्ये आयोजनाचं कौशल्य, संचलनाचं कौशल्य लक्षात आलं आणि ह्या स्पर्धेसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे मुंबई शहरापासून ग्रामीण भागातून अतिशय उच्च दर्जाचे पैलवान इथे आले. त्या सर्व पैलवानांचं आम्ही हार्दिक आणि मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे ही स्पर्धा अतिशय रंगतदार झाली. मला अभिमान वाटतो आणि हे गावाचं कौशल्य ह्यांनी आज दाखवलं आणि ते आमच्या रक्तात भिनलेलं असं वाटतं सामंतांच्या. मला खात्री आहे की ह्याच्यापुढे ही स्पर्धा आम्ही अजून उच्च प्रतीने आणि आमच्या गुरुजींच्या स्मरणार्थ चांगल्या पद्धतीने राबवू आणि त्यांचं नाव आम्ही अजरामर करू अशी आम्हाला खात्री आहे. तर धन्यवाद. आपण पाहिलं त्या ठिकाणी जय हनुमान क्रीडा मंडळ आंबिस्ते हनुमान जयंतीच्या निमित्तानं भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन. प्रत्येक भंडारी यांनी बाजी मारलेली आहे आणि गदा जिंकलेली आहे. प्रथम विजेता ठरतायत जय हनुमान क्रीडा मंडळ आंबिस्ते यांची भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा. प्रतीक, तुझ्या भावना काय? कुस्ती जिंकलेली, हे श्रेय तू कोणाला देणार? मी माझे श्रेय वस्तादांना आणि आईवडिलांना देणार आणि माझ्याबरोबर असले माझे सर्व मित्रपरिवार तसेच माझ्या तालमीतले पैलवान यांना देणार. या ठिकाणी पाहिलं आपण जरा खूप चांगली कुस्ती स्पर्धा आपली पाहिली आणि आपण या ठिकाणी जाऊया बक्षीस वितरणाकडे. रोख रक्कम राहुलजी सावंत यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी रोख रक्कम पारितोषिक या ठिकाणी प्रतीक भंडारी चौदरपाडाचा आखाड्याचा पैलवान या ठिकाणी आहेत आणि फायनल मारलेली आहे. प्रथम विजेता कुस्ती स्पर्धा आंबिस्ते वाडा पालघर. मी पत्रकार सूरज पाटील, सूरज स्टार न्यूज नेटवर्क वाडा पालघर.